जाळीदार आणि लुसलुशीत असा डोसा तयार झाला आहे. आता यासोबत वाढूयात हॉटेलसारखी मिळणारी बटाट्याची भाजी आणि नारळाची चटणी. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर. मागच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं की जाळीदार आणि लुसलुशीत असा डोसा कसा बनवायचा. भरपूर टिप्स मी त्या व्हिडिओमध्ये शेअर केल्या आहेत. आज आपण बघणार आहोत त्या डोश्यासोबत मिळणारी हॉटेलसारखी बटाट्याची भाजी आणि नारळाची चटणी. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. सर्वात आधी भाजी करताना कढई आपल्याला जाड तळाची घ्यायची आहे, म्हणजे भाजी करपत नाही. आता यामध्ये घेऊयात 2 ते 3 मोठे चमचे तेल. तेल गरम झालं की त्यामध्ये एक छोटा चमचा मोहरी घालूया. मोहरी छान तडतडली की त्यामध्ये 1 चमचा उडदाची डाळ आणि 1 चमचा हरभऱ्याची डाळ घालूया. आता घालूया थोडासा कढीपत्ता. आता यामध्ये घालूया उभा चिरलेला कांदा. हॉटेलसारखी भाजी बनवायची असेल तर कांदा हा उभा चिरून घालायचा आहे. लक्षात ठेवा, कांदा खूप जास्त परतायचा नाही, फक्त हलका गुलाबी रंग येईपर्यंत परतायचा आहे. कांदा खूप परतला तर भाजीची चव बिघडते. 2 ते 3 मिनटं कांदा परतून घेतल्यानंतर यामध्ये घालूया आलं लसूण हिरवी मिरची पेस्ट. इथे हिरव्या मिरचीचे तुकडे करून घेतले तरी चालतील. आता यामध्ये घालूयात पाव चमचा हळद, पाव चमचा धनेपूड आणि पाव चमचा जिरेपूड. गॅस कमी ठेवून हे सगळं छान परतून घ्यायचं आहे. इथे मी 3 मोठे बटाटे उकडून घेतलेले आहेत. बटाटे आपल्याला सुरीने फोडी करून न घेता हाताने तोडून घालायचे आहेत. इथे मी बटाटे हाताने तोडून घेतलेले आहेत. लक्षात ठेवा, आपल्याला बटाटा हाताने स्मॅश करायचा नाही आहे, तर असे तुकडे करून घालायचे आहेत. आता यामध्ये घालूया चवीपुरतं मीठ. जर बटाटे फोडी करून घातले तर मसाला बटाट्यांमध्ये व्यवस्थित मुरत नाही. 1 मिनिट परतून झाल्यानंतर आपल्याला यामध्ये घालायचं आहे 5 ते 6 चमचे पाणी. पाणी घालण्याचा उद्देश असा की भाजी जास्त करपू नये आणि थोडीशी मऊसूद व्हावी. गॅस लो फ्लेमवर ठेवून भाजी व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे. अशा प्रकारे आपली भाजी तयार आहे. भाजीचा मस्त सुगंध येत आहे. तुम्ही बघू शकता, भाजी कुठेही करपलेली नाही. आता यावर बारीक चिरलेली कोथिंबीर घालूया. ही भाजी गरमागरम सर्व करूयात जाळीदार आणि मऊसूद डोश्यासोबत. आता बघूया झटपट आणि टेस्टी नारळाची चटणी कशी बनवायची. सर्वप्रथम मिक्सरमध्ये घेऊया 4 ते 5 हिरव्या मिरच्या, भरपूर ताजी कोथिंबीर आणि खवलेलं खोबरं. तुम्ही खोबऱ्याचे छोटे तुकडे करून घेतले तरी चालतील. आता यामध्ये चवीनुसार मीठ आणि थोडी साखर घालूया. साखर पूर्णपणे ऑप्शनल आहे. हे सगळं आधी थोडंसं वाटून घेऊया. यानंतर थोडंसं पाणी घालून पुन्हा एकदा छान स्मूथ वाटून घेऊया. आता फोडणीसाठी एका पॅनमध्ये थोडंसं तेल गरम करूया. त्यात सुक्या मिरच्या, मोहरी आणि कढीपत्त्याची पानं घालूया. फोडणी तयार झाली की गॅस बंद करून ती थोडी गार होऊ द्या. फोडणी गार झाली की यामध्ये चटणी घालूया. थोडंसं पाणी घालून चटणी एकजीव करून घेऊया. तर अशी आपली झटपट आणि स्वादिष्ट नारळाची चटणी तयार आहे. ही चटणी तुम्ही डोसा, उत्तप्पा, इडली, आप्पे किंवा पराठ्यांसोबत सर्व करू शकता. तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्हाला पुढे कोणती रेसिपी पाहायला आवडेल. धन्यवाद. पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसोबत.